नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सूर्यवंशी। आज एक विषय घेऊन आलेलो आहे की आज मार्केटमध्ये जो ऑनलाईन फ्रॉड चालू आहे, फोन येतो की बाबा मला आत्ता एक रिसेंटली कॉल आला होता अविनाश भाई कैसे हो? बोला हाँ ठीक हूँ। तर मला विचारलं पहचाना? तो बोला नहीं। तो बोलता अरे यार आपका घर पे वो मैंने टाइल्स लगाने का काम किया था, कलर काम किया था। तो बोला ठीक आहे असेल कोणीतरी म्हटलं, म्हणून मी म्हटलं हाँ बोलो क्या हुआ? तो मला त्यांनी सांगितलं की अरे मेरा ना फ़ोनपे बंद हुआ है, मेरा एक जन से पैसा आने वाला है, तो वो आपको ट्रांसफ़र करेगा, चलेगा क्या? तर मी म्हटलं ठीक आहे, आजकाल मार्केटमध्ये फ्रॉड उलटा चालला आहे, पैसे जातात आहे वगैरे म्हणून। तर मी म्हटलं ठीक है हरकत नाही। तर मैंने कोई बात नहीं, भेज दो, भेज के मुझे स्क्रीनशॉट शेअर करने के लिए बोला। तर मग त्यांनी मला माझ्या नंबरचा त्याने एडिट स्क्रीनशॉट करून मला 20,000चा स्क्रीनशॉट पाठवला। नंतर मग मला त्याने अर्धा एक तासाने फ़ोन करून सांगितलं कि अविनाश भाई आया कि 20,000 स्क्रीनशॉट भेजा है देखो मैंने, तो मुझे है ना एक काम करिए 15,000 रखिए, उसमें का मुझे खाली 5,000 रुपये दीजिए। तर मैं बोला ठीक है मैं चेक करता हूँ मेरे अकाउंट में आया है क्या। तर बघितलं तर माझ्या अकाउंटला तसं जे बॅलन्स आहे तसंच होतं। नंतरला मग त्याला म्हटलं अरे बॅलन्स नाही आया। तर मग मला ते कळून चुकलं की हा फ्रॉड व्यक्ती आहे। मग मी त्याला शिव्या घातल्या आणि वटकवलं। मग त्याचा मी नंबर ब्लॉकलिस्टला टाकला आणि त्याचा जो नंबर आहे तो मी रिपोर्ट स्पॅम केला की जेणेकरून असं सगळ्यांनी जर केला तर जेवढ्या लोकांना तो कॉल करेल तेवढा तो रेडमध्ये जाईल नंतरला, की जेणेकरून लोक ते सावध होतील या गोष्टींपासून। त्यामुळे अशा काही मार्केटमध्ये फ्रॉड सध्या चालू आहे। त्यामुळे कधी कोणाचे पैसे घेऊ पण नका आणि कोणाला ऑनलाईन पैसे देऊ पण नका। व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट हेच आहे की आज जो मार्केटमध्ये जो फ्रॉड आणि जे फसवणूक चाललेली आहे, त्यामुळे मी सांगेल की कधीच कोणाला आपला मोबाईलवर आलेला OTP तो देऊ नका। त्यानंतर कुठेही जेव्हा काही लिंक येते फ्रीवाली किंवा काय, लिंकवर क्लिक करू नका की जर त्या लिंकवर क्लिक केलं तर जेणेकरून तुमचा मोबाईल हॅक किंवा तुमचा मोबाईलमधला असणारा जो डेटा आहे तो हॅक होऊ शकतो आणि तो त्याच्याकडे पूर्ण डेटा गेल्यामुळे तुमचं अकाउंट कधीही खाली होऊ शकतं। त्यामुळे अशी आर्थिक फसवणूक करण्यापासून आपण सर्वांनी सावध व्हावं, हाच या मागचं उद्दिष्ट आहे। त्यामुळे सर्वांनी अशा चुका करू नयेत आणि जर असा कॉल आला तर नक्की अवॉइड करा। किंवा तुमच्या नावाने किंवा तुमच्या वडिलांच्या नावाने, तुमच्या मिस्टरांच्या भावाच्या नावाने सुद्धा आता मार्केटमध्ये फ्रॉड चालू आहे। सो असे जरी कॉल आले की मला ह्यांनी पैसे पाठवायला सांगितले, त्यांनी पैसे पाठवायला सांगितले, अजिबात असं कोणालाही पैसे पाठवू नका आणि कोणाचे पैसे आले तर घेऊही नका। धन्यवाद।